नमस्कार मंडळी, मी सुनीता सुनीज किचनमध्ये तुम्हा सर्वांचा मनापासून स्वागत करते. तर आज आपण बनवणार आहोत ढाबा स्टाईल मसाला पनीर, तेही घरच्या घरी कमी वेळात आणि कमी साहित्यात, कसलीही पूर्वतयारी न करता. तर चला करूया रेसिपीला सुरुवात. त्यासाठी सर्वात आधी पॅनमध्ये मी घेतलेला आहे 2 चमचे इतकं तूप. तुम्ही बटरचा सुद्धा वापर करू शकता. त्याचबरोबर 100 ग्राम इतकं पनीर घेतलेलं आहे. त्याला मी असे चौकोन असे आकारमध्ये कापून घेतलेला आहे. याला आपला व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा आहे गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत. रेसिपीची पूर्ण माहिती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता. आणि व्हिडिओमध्ये जे मी प्रोडक्ट वापरलेले आहे त्याची लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तुम्ही जाऊन चेक करू शकता. तर पनीर व्यवस्थित आपलं तळून झालेले आहे. त्यानंतर त्याच पॅनमध्ये 4 ते 5 चमचे आपण तेल ॲड करून घेतलेलं आहे आणि 2 मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून व्यवस्थित याच्यात आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे. हलकेसं इथे कांदे मऊ झालेले आहे. त्यानंतर लगेचच आपल्याला इथे एक उभी चिरलेली हिरवी मिरची आणि चमचाभर इतकं आलं लसणाची पेस्ट ॲड करून घ्यायची आहे आणि व्यवस्थित याला गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. एकदा व्यवस्थित गोल्डन ब्राऊन कलर झालं की याच्यात आपल्याला टोमॅटोची पेस्ट ॲड करून घ्यायची आहे. तुम्हाला हवं असेल तर इथे तुम्ही बारीक चिरून घेतलेले टोमॅटोसुद्धा ॲड करू शकता. व्यवस्थित आपल्याला हे सुद्धा भाजून घ्यायचं आहे. त्यानंतर लगेचच मसाले ॲड करून घ्यायचा आहे. एक छोटा चमचा लाल तिखट, पाव चमचा हळद, एक छोटा चमचा धणेपूड आणि एक छोटा चमचा आपण इथे घेतलेला आहे गरम मसाला, चवीपुरतं मीठ. व्यवस्थित हे मसाले आपल्याला कांद्याबरोबर पुन्हा एकदा भाजून घ्यायचा आहे, जोपर्यंत याचा छान कलर येत नाही, तेल सुटत नाही. तर तुम्ही ते बघू शकता 2 मिनिटं झालेले आहे. मस्त कलर आलेला आहे आणि त्याचबरोबर तेलसुद्धा सुटलेलं आहे. आता आपल्याला ह्याच्यात 1 कपभर इतकं गरम पाणी ॲड करून घ्यायचं आहे आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. एकदा व्यवस्थित मिक्स करून झालं की अर्धा कप इतकं आपल्याला फेटलेलं दही याच्यात ॲड करून घ्यायचं आहे. हे घरचं बनवलेला फ्रेश दही होतं, ते मी याच्यात ॲड करून घेतलेलं आहे. याला पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. एकदा पूर्ण व्यवस्थित मिक्स करून झालं की झाकण लावून एक 3 ते 4 मिनिटं आपल्याला याला व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे. एक 3 ते 4 मिनिटं झालेले आहे. तुम्ही बघू शकता तेल मस्त सुटलेलं आहे. याला व्यवस्थित एकदा पुन्हा मिक्स करून घेऊया. त्यानंतर लगेच आपण ह्याच्यात ॲड करून घेऊया कसुरी मेथी आणि जे फ्राय करून घेतलेले होते पनीर, ते आपण ह्याच्यात ॲड करून घेऊया. तुम्ही पनीर तुमच्या आवडीप्रमाणे फ्राय करू शकता किंवा असे सुद्धा याच्यात ॲड करू शकता. एकदा व्यवस्थित पनीर याच्यात ॲड करून झालं की वरून बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड करून घ्यायची. झाकण लावून पुन्हा एक 4 ते 5 मिनिटं व्यवस्थित शिजवून घ्यायचा, वाफ काढायची. म्हणजे जे मसाले आहे ते व्यवस्थित पनीरमध्ये ॲब्झॉर्ब होतील आणि आपली भाजी अजून टेस्टी होतील. तर ढाबा स्टाईल पनीर मसाला घरच्या घरी कसलीही पूर्वतयारी न करता, कसलाही मसाला न वाटता पटकन होणारी रेसिपी आहे. झटपट तुम्ही याला सकाळच्या डब्यात सुद्धा, टिफिनच्या डब्यात सुद्धा बनवू शकता. खूप टेस्टी अशी रेसिपी आहे. तुम्ही बघू शकता कलर किती छान आलेला आहे आणि मस्त भाजी बनवून तयार झालेली आहे. तुम्ही ही भाजी पराठा, भाकरी किंवा भाताबरोबर सुद्धा सर्व्ह करू शकता. तर कशी वाटली आजची ही रेसिपी कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मी तुमच्यासाठी असे छान छान रेसिपी पुन्हा घेऊन येत राहणार आहे. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आनंदी राहा. धन्यवाद.